नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास या विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण प्रकरण 12वे बदलता भारत भाग 2 याचा शेवटचा घटक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे सांस्कृतिक वारसा व पर्यटन। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा या क्षेत्रासंबंधी माहिती घेतल्यानंतर आज पर्यटन या क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। काही मुद्दे आणि त्या मुद्द्याच्या आधारे इतर माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा बघूया, पर्यटन प्रगत व विकसित क्षेत्र। मित्रांनो, भारत आणि या भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या द्वारे उत्पन्न प्राप्त होत असते आणि त्यामध्ये एक असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्राचा सुद्धा महत्त्वपूर्ण स्वरूपाचा वाटा आहे आणि ते क्षेत्र म्हणजेच पर्यटन। आता ह्या पर्यटनाच्या बाबतीत अनेक लोक पर्यटन करत असतात। देशातून विदेशातून सुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने भारतामध्ये येत असतात। त्याच्यामुळे भारतात असलेली जी पर्यटन स्थळं आहेत त्या स्थळांचा विकास मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुद्धा राबविले जात आहेत। म्हणजे एक प्रकारे पर्यटन स्थळं विकसित करण्याचं काम हे भारत सरकारकडून केल्या जात आहे। त्याचबरोबर विदेशी पर्यटकांसाठी सुविधा, मागे म्हटल्याप्रमाणे की भारतीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन या क्षेत्राचा मोठा वाटा आहे। भारतामध्ये असलेली जी पर्यटन स्थळं आहेत ही स्थळं बघण्यासाठी भारताबरोबरच विदेशामधील लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात आणि मग या विदेशी पर्यटकांच्या मुळे विदेशी पैसा जो आहे तो सुद्धा भारताला प्राप्त होत असतो। साहजिकच हे विदेशी चलन भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे या विदेशी पर्यटकांच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून काही सुविधा ह्या देण्यात आलेल्या आहेत। उदाहरणार्थ, भारत सरकारतर्फे या विदेशी पर्यटकांसाठी ज्या सुविधा देण्यात येतात त्यामध्ये गृह मंत्रालय, भारताचं गृह मंत्रालय, त्याचबरोबर पर्यटन मंत्रालय आणि याशिवाय विदेश मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ई सुविधा, ई व्यावसायिक सुविधा, त्याचबरोबर ई मेडिकल व्हिसा अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या व्हिसा ज्या आहेत या व्हिसाच्या माध्यमातून या विदेशी पर्यटकांना सुविधा देण्यात येतात। त्याचबरोबर विविध भाषांमधून माहिती। मित्रांनो, भारतामध्ये असलेली जी पर्यटन स्थळं आहेत आणि भारत सरकार या विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या स्थळांबद्दल माहिती देत असते आणि ही माहिती जी आहे ती माहिती इंग्रजी, हिंदी या भाषांबरोबरच 10 परकीय भाषांमधून सुद्धा दिल्या जाते। त्यामध्ये अरबी, फ्रेंच, जपानीज, कोरियन, इटालियन, जर्मनी, स्पॅनिश, पोर्तुगाल, रशियन अशासारख्या ज्या भाषा आहेत या भाषांमधून ही माहिती परकीय किंवा विदेशी पर्यटकांना दिल्या जाते। आपण जर 1363 या क्रमांकावर डायल केले असता सर्व पर्यटनासंबंधी माहिती ही कोणत्याही दिवशी 24 तास प्राप्त होऊ शकते। आपल्या मोबाईल क्रमांकावर जी माहिती आपल्याला हवी असेल ती माहिती देण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। याचबरोबर ही सुविधा प्राप्त करून देण्याचं काम भारताच्या पर्यटन मंत्रालयाकडून
करण्यात आलेलं आहे. याचबरोबर या माहितीच्या अंतर्गत जे विषय येतात ते विषय नेमके कोणते, तर ही जी योजना आहे आठवड्यातून 24 तास म्हणजे दिवसाच्या कोणत्याही दिवशी आपण 24 तास ही माहिती प्राप्त करू शकतो. जी माहिती प्राप्त करू शकतो ती माहिती नेमकी कोणती, तर या योजनेअंतर्गत क्रूजवरील पर्यटन, त्याचबरोबर साहसी क्रीडा पर्यटन, आरोग्य योजनांशी संबंधित पर्यटन, याबरोबर गोल्फ, पोलो अशासारख्या खेळांबद्दल सुद्धा माहिती जी आहे ती आपण पर्यटनाच्या द्वारे देत असतो. याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटन जे आहे त्या पर्यटनाविषयी सुद्धा माहिती या ठिकाणी प्राप्त होते. त्याचबरोबर चित्रपट विषयक महोत्सव आणि या महोत्सवाविषयी माहिती जी आहे ती सुद्धा या पर्यटन मंत्रालयाच्या विभागाच्या अंतर्गत दिल्या जाते. याशिवाय आदरातिथ्य व हॉटेल व्यवस्थापन संस्था, भारतामध्ये जी काही विविध स्थळं पर्यटनासाठी उपलब्ध आहेत ती बघण्यासाठी भारतातील लोक तर येतातच, परंतु विदेशामधील लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि मग या पर्यटकांसोबत कसं वागायला पाहिजे, कसं वागावं, त्याचबरोबर त्यांना कोणकोणत्या प्रकारची मदत केली पाहिजे, यासाठी आपलं बोलणे, आपले वागणे या सर्व बाबींबद्दल आणि या शिष्टाचारांबद्दल काही संस्था उभारल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून आपण या परकीय त्याचबरोबर भारतामधील पर्यटकांचं कशा प्रकारे आदरातिथ्य करू याचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ह्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय जे पर्यटक आलेले आहेत या पर्यटकांची गैरसोय होऊ नये, त्याचबरोबर त्यांना उत्कृष्ट राहण्यासाठी निवासस्थान प्राप्त व्हावं, जागा प्राप्त व्हावी, सोय प्राप्त व्हावी, यासाठी हॉटेल्ससुद्धा निर्माण करण्यात आलेले आहेत. लोकांचं आदरातिथ्य आणि हॉटेल व्यवस्थापन यासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या शिक्षण संस्था, उत्तम स्वरूपाच्या शिक्षण संस्था उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अतुल्य भारत प्रसिद्धी मोहीम. मित्रांनो, भारतातील पर्यटन क्षेत्राला उभारी प्राप्त व्हावी आणि भारतामधील लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन करावं, भारतीय लोकांना या पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी एक मोहीम आखण्यात आली, ज्या मोहिमेचं नाव आहे अतुल्य भारत. त्याचबरोबर स्वदेशी भारतीय लोकांना पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी पुन्हा एक मोहीम आखली गेली, जिचं नाव आहे गो नॉर्थ ईस्ट, म्हणजेच ईशान्येकडे चला. आता ही ईशान्येकडे चला मोहीम नेमकी काय आहे, तर डिस्कवरी चॅनल आणि या डिस्कवरी चॅनलच्या मदतीने दूरदर्शनवर नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्येकडील जी पर्यटन स्थळं आहेत या स्थळांबद्दल माहिती देण्यासाठी स्वदेश दर्शन या पर्यटन स्थळाबद्दल माहिती देण्यासाठी हा गो नॉर्थ ईस्ट कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि दूरदर्शनवर या स्थळांचं प्रक्षेपण सुद्धा नियमितपणे केल्या जातं. साहजिकच स्वदेश दर्शन यात्रेअंतर्गत 13 स्थळं जी आहेत या स्थळांच्या बद्दल यात्रा केल्या जाते, की ज्या यात्रेमध्ये आपण हिमालय परिक्षेत्र, समुद्री तटवर्ती प्रदेश आणि बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित जी स्थळं आहेत या स्थळांना भेटी देऊ शकतो. अर्थात ही जी योजना आहे किंवा ही जी मोहीम आहे ती स्वदेश दर्शन यात्रा या नावाने ओळखल्या जाते. याचबरोबर आपण बघतो की इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांचा पर्यटनासाठी वापर. भारताला खूप मोठा वारसा लाभलेला आहे. तो ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण स्वरूपाचा आहे. निसर्गाने सुद्धा भारताला भरभरून दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच ही जी काही ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्वरूपाची स्थळं आहेत या स्थळाची माहिती जगातील लोकांना प्राप्त व्हावी यासाठी 2016-17 इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आणि डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात आला. आणि मग त्यानुसार BBC, डिस्कवरी, हिस्ट्री अशा स्वरूपाच्या ज्या जागतिक वाहिन्या आहेत या वाहिन्यांमध्ये किंवा या वाहिन्यांवर भारतातील नैसर्गिक स्थळांचा, ऐतिहासिक स्थळांबद्दल जी माहिती आहे ती माहिती या वाहिन्यांवरून प्रसारित केल्या गेली.
जेणेकरून अमेरिका, फ्रान्स, जपान अशासारख्या देशातील पर्यटक हे भारतातील पर्यटनाबद्दल माहिती जाणून घेतील आणि भारतामध्ये पर्यटनासाठी येतील, यासाठी ही मोहीम आखल्या गेली. याशिवाय आपण पाहतो की इंडियन टुरिझम मार्ट 2018चे आयोजन. मित्रांनो, भारतामध्ये काही प्राचीन स्वरूपाची तीर्थस्थळं आहेत, त्याचबरोबर आध्यात्मिक स्थळं सुद्धा आहेत. या प्राचीन तीर्थस्थळांचा आणि आध्यात्मिक अशा 95 स्थळांचा या स्थळांबद्दल माहिती करण्यासाठी किंवा या स्थळांना भेट देण्यासाठी प्रसाद ही स्वदेश दर्शन अंतर्गत मोहीम राबवल्या गेली किंवा योजना आखल्या गेली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर या स्थळाचा सुद्धा समावेश आहे. या प्रसादच्या अंतर्गत आपण ही 95 स्थळं जी आध्यात्मिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर तीर्थस्थानाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या स्थळांचं दर्शन या प्रसादच्या माध्यमातून घेऊ शकतो. केंद्राचे पर्यटन मंत्रालय व फेडरेशन ऑफ असोसिएशन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी म्हणजेच FAITH यांनी इंडियन टुरिझम मार्ट 2018चे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील जे महोत्सव आयोजित केले जातात, अगदी त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील धर्तीवर आयोजित हा पहिला टुरिझम मार्ट आयोजित केला गेला होता 2018मध्ये. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राला कशा प्रकारे चालना दिल्या जाईल या संबंधी भारत सरकार उपक्रम आयोजित करत आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा आणि त्याचबरोबर पर्यटन या क्षेत्रासंबंधी माहिती अभ्यासली. त्याचबरोबर ही माहिती अभ्यासत असताना केवळ आपण काही प्रातिनिधिक पैलू जे आहेत या पैलूंचा अभ्यास केला. या 21व्या शतकामध्ये बदल मोठ्या प्रमाणात घडून आलेला आहे आणि हा बदल जो आहे त्या बदलाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या जागतिक स्वरूपाच्या संधी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. या संधीबरोबर काही समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. साहजिकच या संधीचा वापर करून या समस्यांवर मात करण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि आपण ती योग्य प्रकारे पार पाडली पाहिजे. तुर्तास 12व्या प्रकरणाचा हा शेवटचा घटक होता आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या 12वीचा अभ्यासक्रम हा पूर्ण केलेला आहे. यासंबंधी ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्याविषयी आपण मार्गदर्शन करू, विचारविमर्श करू आणि त्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तुर्तास इथंच थांबूया. नमस्कार.